आहे, अद्यापर्यंत त्यांचा कोणता कर्मचारी आणि एसडीएम दोघेही आलेले नाहीये. या प्रशासनाचा आणि या तहसीलच्या नावानं या तहसीलच्या नावानं तहसीलदाराच्या नावानं या एसडीएमच्या नावानं काय मिळालं का तहसीलमध्ये? कशात राममानाचे धरले? अरे कुठे गेले तहसीलवाले? का पैसे खाऊन झोपले घरी? अरे लाज वाटू दे, थोडं लाज वाटू दे तुम्हाला. शेतकऱ्याचा किती हप्ता बघता आणखीन? काय वेळ दाखल असतं नसत्याचं तुम्ही लाज नाहीत का? पैसे घेऊन गोष्टी आणता का तुम्ही? काय वेळ असतं नसू द्या. लाज जिंकली होती का एसडीएम साहेब? तुम्ही लाज सोडली का? का लाज ऐकल्या तुम्ही? अरे लाज वाटू दे, थोडं लाज वाटू दे तुम्हाला. कॅवेटचं 23 तारखेला कॅवेट दाखल केलं होतं मी एसडीएम साहेबांकडे माझं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय आदेश पारित करू नका म्हणून. तरी तुम्ही आदेश काढता त्याच्यामध्ये स्टेजच्या प्रकरणात म्हणणं नाही ऐकून घेता. लाज सोडली का विकली तुम्ही एसडीएम साहेब? कोणत्या कायद्याअंतर्गत तुम्ही स्टेजच्या प्रकरणामध्ये? अरे माजलेले आहेत रे इथले सगळे. 2 वर्षापासून लाज वाटल्या पाहिजे. 2 वर्ष झालं भांडतोय मी रस्त्यासाठी, शेत रस्त्यासाठी. नंबर बांधावून रस्ता महसूल मंत्री म्हणतो नंबर बांधावून 12 फुटाचा रस्ता द्या आणि नंबर बांधावून एसडीएम स्टेज येतो. लाज विकली काय एसडीएमनी? त्या तहसीलदारांनी लाज विकली होती. त्यांनी त्याच्या नातेवाईक वाचला 2 वर्ष घातले माझे. त्याचा नातेवाईक वाचतो म्हणून गेल्या महिन्यामध्ये 20 दिवस झालं माझा त्याच्यामध्ये हे केलं, आदेश दिलाय आणि स्टेज लावलं एसडीएमला. किती तक्रार घ्यायला लागतील शेतकऱ्याच तुम्ही? 5:45 वाजता निघून गेला. मी इथे यायचं ठरलं की इथून निघून गेला एसडीएम. अजिबात नाही इथं समोर ये म्हणा. स्पॉटवर इथं या. मी 10 वाजेपर्यंत बसतोय तर मी इथं आल्याशिवाय उठणार नाही मी. तो आमच्यासाठी एसडीएम आहे का त्याच्यासाठी आम्ही आहेत? लाज वाटू दे मला थोडी. का लाज शिकली? अजिबात तुम्ही येत नसतो म्हणा. छळ लावलात काय तुम्ही? लाज आहे का ना तुम्ही? घरी बसा राजीनामे देऊन. त्यालाच पत्र काढलं होतं जणू की माग आहेत किंवा एक महिन्याच्या आतमध्ये यांनी तहसीलदाराला पत्र काढलं. 1 महिन्याच्या आतमध्ये प्रकरण निकाली असेल तर तुला जरांगेचं नाव घेता येणार नाही, जरांगे पाटलाचं. नाही तर तुझा पण संतोष देशमुख करू असं म्हणून मला धमक्या दिल्या. आणि पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशनला तक्रार घ्यायला तयार नाही. धमक्या देणारे भरपूर आहेत परळी तालुक्यामधले. ह्यांच्या हस्तगत ह्यांनीचे याच्यावरती माणसं मोठे गेलेत ना. मातीच्या रॉयल्ट्या द्यायची, माती काढायची. हे तर तहसीलदाराचे कारनामे. असे कित्येक कारनामे आहेत त्याचे. फोनवर म्हणतो बोला म्हणून. फोनवर बोलायचा काय संबंध आहे? कागद काढला तू कागदाने बोल माझ्याशी. कागदानेच बोलाल मी तुला. इथंच आहे ना आतमध्ये प्रकरण निकाली काढा म्हणून पत्र काढलं होतं. ते पत्र निघून आज जवळपास 8 महिने झालं तरी तहसीलदारांनी प्रकरण निकाली काढलं नव्हतं. त्यावेळेस एसडीएम साहेबांना भेटायला गेलो. साहेब तुम्ही 1 महिन्याचं पत्र दिलं होतं, त्याच्यावरती तहसीलदार साहेबांनी अद्यापर्यंत आदेश पारित केला नाही. तर ते म्हणले मी काही करू शकत नाही. हे त्यांचे वाक्य. मग पत्र देऊन तुम्ही काय साध्य करायला लागलात? छळवणूक करताय का तुम्ही शेतकऱ्याची? आता आपण महसूल मंत्र्यांना फोन केला होता, काय उत्तर आला? महसूल मंत्र्यांना फोन केला होता. महसूल मंत्र्यांच्या पीएनी फोन घेतला होता. ते म्हटले आम्ही संबंधित प्रकरणाची आम्ही माहिती घेऊ असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. काही नाही, यांना फक्त शेतकऱ्याचं काही करायचं नाही. यांना घोषणा करायच्या आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं. याच्या व्यतिरिक्त यांचा दुसरं काही काम धंदा नाही.
आणि हे परळी तालुक्याचं हे वास्तविकता आहे. परळी तालुक्यामध्ये फक्त ज्याचा घरचा कुणी राजकीय पुढारी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे मनगट जोर आहे, त्यालाच कायदा आहे, त्यालाच सगळ्या गोष्टी भेटतात. सामान्य माणसाला कुठल्याही प्रकारचं कसलंही कायदा नाही. सामान्य माणसासाठी सामान्य माणसाने फक्त मारायचं, एवढंच परळी तालुक्याची परिस्थिती आहे. सुरेश ती फाईल घे इकडं माझ्याकडे. आता तुमच्या प्रकरणावर स्टे आणलाय. हा स्टे आणलेला आहे की एखाद्या प्रकरणामध्ये आदेश पारित झाल्यानंतर कायदा असं सांगतो की तुम्ही विरोधी पक्षाला जर अपील दाखल करायचं असेल तर ते दाखल करता येतं. त्याच्यानंतर जर त्या अपीलवर काही सुनावणी होण्याच्या अगोदर ज्या व्यक्तीकडनं आदेश पारित झालाय त्याचं म्हणणं ऐकल्याशिवाय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आदेश पारित करता येत नाही. याच्यासाठी कॅव्हेट ही प्रोसेस आहे. ते कॅव्हेट दाखल करून सुद्धा माझं म्हणणं माननीय उपविभागीय अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारचं ऐकलं नाही. मला नोटीस नाही, काही नाही. त्यांनी त्याच्यामध्ये आदेश पारित केले. हे माननीय उपविभागीय अधिकारी यांचं पत्र दिनांक 14/8/2025 त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की उक्त प्रकरणात 1 महिन्याच्या आत नियमानुसार कारवाई करून अंतिम निर्णय पारित करावा, असं हे तहसीलदारांना पत्र काढलेलं आहे एसडीएम साहेबांनी. त्याच्यानंतर हे 8व्या महिन्यातलं पत्र आहे. त्याच्यानंतर 12व्या महिन्यामध्ये मान्य तहसीलदार यांनी आदेश पारित केला. ते पण कशामुळे आदेश पारित केला? मी शिरसाळा ते औरंगपूर या गावाला जोडणारा रस्ता माझ्या शेतातून गेलेला आहे. तो रस्ता मी अडवल्यामुळं फक्त तहसीलदार यांनी माझ्या क्षेत्र अर्जामध्ये आदेश पारित केला. अन्यथा ते आदेश सुद्धा पारित करत नव्हते. म्हणजे हे किती, म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला किती यांनी छळायचंय. फक्त यांच्याकडे एकच आहे, यांचा जवळचा पाहुणा असो किंवा एखादा नेत्याचा जवळचा कार्यकर्ता असो, फक्त त्यांचे काम करायचे. सामान्य शेतकरी इथं चक्रा मारून मारून मेला तरी यांना काही देणं घेणं नाहीये. आता जवळपास 1.5 तास झालं मी यांच्या कॅबिनच्या समोर बसलो एडीएम साहेबांच्या. ते आता त्यांच्या कर्मचाऱ्याच्या फोनवरती फोन करून म्हणतायत की तुम्हाला बोलायचंय त्यांच्यासोबत. यांची हालचाल नोंद वहीची मागणी केली असता यांची हालचाल नोंद वही सुद्धा कार्यालयात उपलब्ध नाही. आणि त्यांचे कर्मचारी सांगतात की साहेब व्हिजिटला गेलेत. असे कोणत्या व्हिजिटला गेलेत? त्यांची तर हालचाल रजिस्टरला नोंद असायला पाहिजे की या ठिकाणी मी स्थळ पाणी करायला गेलो, इथे हे बघायला गेलो. यांनी फक्त शेतकऱ्याला छळवणूक चालू आहे यांनी शेतकऱ्याची.